सो हेलो एव्हरीवन गाइस, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. MST CET ची एक्झाम दिल्यानंतर आता तुम्हाला कॅपराऊंड मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. म्हणजेच तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला ऍडमिशन करायची असेल, म्हणजे MST CET च्या नंतर इंजिनिअरिंग, फार्मसी, ऍग्रिकल्चरला तुम्ही ऍडमिशन करू शकता. तर तुमच्याकडे एक कॉलेजेसची लिस्ट तयार पाहिजे की त्या लिस्ट मधून तुम्हाला एखादं पर्टिक्युलर कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये जे लिस्ट तुम्ही टाकता त्यामधून तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलेज मिळत असते. ठीक आहे, कॅपराऊंड मध्ये कॅपराऊंड 1, 2, 3, 4 मध्ये एखादं पर्टिक्युलर कॉलेज तुम्हाला अलॉट होत असते. तर त्या पर्टिक्युलर कॉलेजला तुम्ही ऍडमिशन करत असता. पण आता ही जी लिस्ट आहे तर ती बनवायची असते तुम्हाला. तर त्यासाठी तुमच्या पर्सेंटेजवर एक बेस्ट कॉलेज तुम्हाला कोणतं असू शकते हे माहिती असणे गरजेचं आहे. तर त्यासाठी एक सीईटी सेलचं ऑफिशियली एक वेबसाईट आहे की ज्याच्यावरती तुम्ही कट ऑफ चेक करू शकता. प्रत्येक कॉलेजेसचा, प्रत्येक ब्रांचचा, प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही कट ऑफ पाहू शकता. आणि एवढं इझी करून दिलं आहे की तुम्ही सिंपल फिल्टर्स तुम्हाला इथे लावायचे आहेत आणि ते फिल्टर्स लावून तुम्ही सिंपल कट ऑफ चेक करू शकता. तर तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप महत्वाचं आहे. यावर्षी पहिल्यांदा अशा टाईपची वेबसाईट आपल्याला दिलेली आहे सीईटीने स्वतः आपल्याला कट ऑफ चेक करण्यासाठीची. तर कशी यूज करायची, कसं तुम्ही प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ चेक करू शकता, ब्रांच वाईज तुमचं ब्रांच वाईज असेल किंवा सर्व इथं फिल्टर दिले आहेत ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरू करूया. त्या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुमच्या कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये मी तुम्हाला संपूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. तर चला पाहूया. तर पहा, जसं आपण या वेबसाईट वरती येतो, सगळ्यात पहिल्या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. ठीक आहे, तुम्ही तिथं चेक करायचं. ओके, तर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. यामध्ये पहा काही फिल्टर्स आहेत. जसं की यामध्ये सगळ्यात पहिलं फिल्टर आहे ते म्हणजेच की नेम और कोड. कशाचं? कॉलेजचं. ठीक आहे ना, कॉलेजचं नेम किंवा कोड तुम्हाला इथं टाकावा लागतो की ज्याचा तुम्हाला कट ऑफ चेक करावा लागतो. ठीक आहे, एक कोड असतो पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट कोड म्हणून, तो तुम्हाला इथं टाकायचा असतो. किंवा नेम जरी टाकलं, जे कॉलेज तुम्हाला माहिती आहे तर इथं येऊन जाईल नेम. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, मी इथं फॉर एक्झाम्पल एखादं पुणे म्हणून सर्च करतो. ठीक आहे, पुणे म्हणून सर्च करतो. जसं पुणे म्हणून सर्च केलं तर पुण्यामधले जे कॉलेजेसचं जे नाव असेल जिथं पुणे येते तर त्यामधले कॉलेजेस इथं आले आहेत. जसं तुम्ही पाहू शकता इथं. ओके, पुण्याचे जे कॉलेजेस आहेत तिथं आलेले आहेत. जसं की अजिंक्य DY पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, ओके, अकॅमी, ओके, अकॅमी बिझनेस स्कूल मुळशी, ओके, ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. तर हे असे कॉलेजेस आले आहेत. हे फिल्टर एक झालं. त्यानंतर कोर्स. कोर्स एक फिल्टर आहे. कोर्स म्हणजेच काय, जे तुमचा कोर्सला ऍडमिशन तुम्हाला करायचे आहे, ओके, त्या सगळ्या कोर्सची लिस्ट इथं आलेली आहे. आता जे आपले विद्यार्थी आहेत MST CETच्या बेसवरती इंजिनिअरिंग आणि फार्मसीला ऍडमिशन करतात, म्हणून तुम्हाला BE BTech जे असेल ते तुम्ही इथं समजा फॉर एक्झाम्पल याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर ब्रांचेस इथं पाहू शकता. नेक्स्ट फिल्टर आहे ब्रांच. ब्रांच म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये कोणती ब्रांच पाहिजे, ओके, तर ते तुम्ही इथं काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ओके, समजा कम्प्युटर इंजिनिअरिंग पाहिजे, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ओके, कम्प्युटर सायन्स पाहिजे, त्या सगळ्या ब्रांचेस तुम्ही इथं काय करू शकता, सर्च करू शकता. ठीक आहे ना, म्हणजे सिलेक्ट करू शकता जे जे तुम्हाला कट ऑफ चेक करायचं आहे. ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग इथं सिलेक्ट केलं. त्यानंतर नेक्स्ट फिल्टर इथं डिस्ट्रिक्ट. कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे कॉलेज आहे तर ते पाहायचं आहे तुम्हाला, ते सुद्धा तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप. गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये कट ऑफ पाहिजे तुम्हाला किंवा प्रायव्हेट मधला, अनएडेड मधला पाहिजे, सर्व तुम्हाला इथं सिलेक्ट करायला येतं. त्यानंतर कॅटेगरी. मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॅटेगरी. कॅटेगरी मधून तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि त्यामधून सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला येऊन जाणार लिस्ट. ठीक आहे, त्यानंतर राऊंड्स. कोणत्या राऊंडचा कट ऑफ तुम्हाला पाहिजे, राऊंड 1, 2, 3, 4 हे सर्व ऑप्शन इथं येतात. आपण सिलेक्ट करूया ऑल राऊंड. ठीक आहे, सगळ्या राऊंडचा. त्यानंतर सीट टाईप म्हणजे जनरल, लेडीज, ओके, नॉट ऍप्लिकेबल. म्हणजे जनरल म्हणजे सगळ्यांसाठी जनरल, आणि लेडीज असाल तुम्ही एक विद्यार्थिनी तर लेडीज सिलेक्ट करू शकता. त्याआधीचा कट ऑफ मी स्पेशली पाहू शकता. आपण ऑल करूया. त्यानंतर ऑल सीट टाईप म्हणजे ऑल सीट टाईप मध्ये म्हणजे डिफेन्स, AWS, होम युनिव्हर्सिटी, मायनॉरिटी, ऑफ फंड, PWD, अदर दॅन होम, हे सीटचे टाईप असतात. आपण ऑल इंडिया करूया. ठीक आहे ना, आपण ऑल सिलेक्ट करूया. त्यानंतर एक्झाम. एक्झाम कोणती दिली म्हणजे जे डबलच्या बेसवरती किंवा MST CET PCM किंवा PCBच्या बेसवरती, तर आपण समजा ऑल एक्झाम करूया. ठीक आहे ना, ऑल एक्झाम. ठीक आहे ना, तर असे काही फिल्टर्स असतात जे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी येतात. तर मी तुम्हाला एखादा पर्टिक्युलर कॉलेजचा कट ऑफ कसा चेक करतात हे करून दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही इथं चेक करायचं. जसं की फॉर एक्झाम्पल पहा, मी समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे सगळे फिल्टर नाही यूज करत, काही जे इम्पॉर्टंट फिल्टर आहे ते यूज करतो आणि कट ऑफ कसा चेक करायचं सांगतो. फॉर एक्झाम्पल एक फिल्टर लावतो मी कॉलेजचं नेम. जसं मला फॉर एक्झाम्पल एक शेगाव मध्ये कॉलेज आहे, ओके, शेगाव मधलं कॉलेज आहे. मी इथं काय करतो, शेगाव म्हणून सर्च करतो आणि पाहू शकता खाली
इथं बघू शकता शेगाव जसं सर्च केलं, हे जे ब्ल्यू कलरचे बॉक्स दिसतात यामध्ये शेगाव मधले कॉलेजची लिस्ट तुम्हाला इथं येते. यामधले कॉलेज आहे माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी शेगाव. याच्यावरती असं मी क्लिक करतो, पाहू शकता इथं हे कॉलेज आलेलं आहे. एकच फिल्टर मी यूज केलेलं आहे आणि बघू शकता यामध्ये असे जे माऊली कॉलेज आहे, माऊली ग्रुप इन्स्टिट्यूशन, याच्यामध्ये जेवढे जेवढे ब्रांचेस आहेत सगळे ब्रांचेस इथं आलेले आहेत. आता बघा मला समजा कट ऑफ पाहायचा तर मी काय करू शकतो, समजा कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथं काय आलेलं आहे, इथं आलेलं आहे पाहू शकता कट ऑफ सगळे आलेले आहेत. जसे की यामध्ये पहा पहिले कॅटेगरी आहे इथं, ओके, ईडब्ल्यूएस, एनटीव्ही, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, ओके, त्यानंतर ओपन, हे सगळे कॅटेगरी आहे इथं. ठीक आहे. आता इथं सीट टाईप आहे म्हणजे ईडब्ल्यूएस, ओके, लेडीज, एनटी, ओके, ठीक आहे. त्यानंतर एक्झाम एमएसटी सीईटी, त्यानंतर राऊंड 1 चा कट ऑफ हे सर्व, त्यानंतर राऊंड 2 चा कट ऑफ, राऊंड 3 चा कट ऑफ आणि राऊंड 4 चा कट ऑफ आहे. आता मला फॉर एक्झाम्पल हे सर्व कॅटेगरीचे आलेले कट ऑफ, मला फक्त ओबीसी साठी कट ऑफ पाहिजे. तुम्ही काय करणार, पुन्हा फिल्टर मध्ये जाणार आणि इथं पाहणार की इथं कॅटेगरी कुठं दिलंय. बघू शकता कॅटेगरी ब्रांच कॉलेजच्या खाली दिलंय, सिलेक्ट करायला. कॅटेगरी मी समजा फॉर एक्झाम्पल ओबीसी सिलेक्ट करतो. ओबीसी जसं सिलेक्ट करतो बघू शकता पुन्हा ते कॉलेजवरती जातो मी, पुन्हा त्या ब्रांच वरती जातो आणि पहा इथं फक्त आणि फक्त ओबीसीचा इथं कट ऑफ आलेला आहे. ओबीसीचा राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 मध्ये किती कट ऑफ गेलेला आहे कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी इथं आलेला आहे. ओके, एमएसटी सीईटी पीसीएमच्या बेसवरती. तसेच बाकीच्या ब्रांचचा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी ओबीसीचा कट ऑफ किती गेलेला आहे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 मध्ये, हे सर्व डिटेल्स इथं आले आहेत. त्यासोबतच खाली तुम्हाला इथे पाहू शकता कट ऑफ सोबत रँक सुद्धा दिले की किती रँक होती, पर्सेंटेज सोबत मोस्ट इम्पॉर्टंट असते रँक तुमची आहे ना, तर रँक सुद्धा इथं दिलेली आहे. तर असं तुम्ही कट ऑफ चेक करू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या ब्रांच नुसार आहे ना, तर असं तुम्ही सर्च करू शकता है ना. तर मी असं सांगितलेलं आहे तुम्हाला, तुम्ही असे फिल्टर लावून तुमच्या कॉलेजेसचा कट ऑफ चेक करू शकता आणि ऑप्शन फॉर्म साठी कॅपटून मध्ये येणाऱ्या कॉलेजेसची चांगली लिस्ट बनवू शकता. ओके, थँक्यू वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. व्हिडिओ नक्की शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.